आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय सांगितलं, एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल मध्ये एक जो अँगल आहे तो रॅडियन मध्ये दिलेला आहे. कशात दिलेला आहे? रॅडियन मध्ये दिलेला आहे. रॅडियन मध्ये दिलेला क्वेश्चन आहे तो आपला काय आहे बघा, 2π/5. 2π/5 हे आपल्याला कशात दिलेलं आहे? रॅडियन दिलेलं आहे. दुसरं 2 3 4 हे आपल्याकडे रेशिओ मध्ये दिलेलं आहे. 1 आणि 3 एकूण 4 अँगल झाले. चारही आपल्याला काय सांगितलेलं आहे की बस सॉल्व करायचं, डिग्रीने रॅडियनमध्ये सांगायचं आहे. तर बघा सोल्युशन स्टार्ट करूया. 12 नंबरचा आहे थीटा रॅडियन बरोबर. आता सगळ्याला माहित आहे थीटा रॅडियन काय असतं, थीटा इंटू 180/π डिग्री 2π/5 is equal to 2π/5 into 180/π. पाय कॅन्सल, 5 1 5 5 3 15 5 6 30 आणि इथं काय उरलंय 32 into 36 32 सॉरी 36 into 2 म्हणजे 72 म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे पहिला अँगल 36 into 2 म्हणजे 72. आता पुढे जाऊया. आपल्याला काय सांगितलंय, अँगल दिले, किती अँगल दिले? 3 रेशिओ मध्ये दिले. लेट्स द मेजर ऑफ अँगल, the measure of angle in the ratio 2:3:4. ओके, आता तेच आपल्याला काय करायचंय, कन्सिडर करून पुढे लिहायचंय. let the measure of given ratio, the measure of given ratio are 2:3:4 be the 2k, 3k and 4k. 2, 3 and 4k. आता आपल्याला माहित आहे 2k, 3k, 4k आणि आपण इथे आणलेलं एक आहे 72. लिहायचं 72 प्लस 2k प्लस 3k प्लस 4k बरोबर 360. 72 डिग्री जे आहेत ते 5 आणि 2 सॉरी 3 आणि 2 5 आणि 4 9k बरोबर 360 डिग्री. 9k बरोबर 360 मधून 72 वजा करायचे म्हणजे 9k बरोबर किती राहिली 8. इकडे दिलं इथं 15 8 सॉरी बघा 360 मधून आपल्याला काय करायचं 72 काढायचं. 10 मधून 2 गेले 8, इथे राहिले 5 5 15 झाले. 15 मधून 7 गेले. ओके 15 मधून 7 गेले, पुन्हा 8 राहिले. इकडे गेला इथे राहिला किती 2 म्हणजे k बरोबर 288/9. 9 1 9 9 3 27 1 उरला आणि 9 2 18 म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली आहे 32 आलेली आहे. किती आलेली आहे 32. आता k ची व्हॅल्यू 32 आलेली आहे ते आपल्याला काय करायचंय पुढे पुट ऑफ करायचं आहे. ओके, तर बघा आपल्याकडे पहिल्यांदा कोण आहे 2k, जे पहिल्यांदा 72 डिग्री आहे त्याचा आपण रॅडियन मध्ये आपल्याला दिले, तिने ऑलरेडी 2π/5 दिलेलं होतं बरोबर आहे. रॅडियन मध्ये त्याला आपण कन्वर्ट काय केलं होतं डिग्री मध्ये. आता बघा त्याच्यानंतर दिलेला आहे 2k. 2k म्हणजे काय 2 गुणिले k किती आपल्याकडे 32. 32 दुनी किती रे 64. हे तुमचं डिग्री आहे. डिग्रीचं रॅडियन लगेच करता येतं. काय करणार आपण 64 into आता बघा 3k 3 into 32 3 दुनी 6 3 त्रिक 9 96 आणि नंतर 4k म्हणजे 4 into 32 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 बघा 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे ते सगळं डिग्री मध्ये आहे. आता त्याचा कन्वर्जन आपण कशामध्ये करूया रॅडियन मध्ये. लगेच केलो असतो पण थोडंसं ते किचकट झालं असतं म्हणून आपण काय केलं त्याला सेपरेशन मध्ये घेतलं, थोडं वेगळं केलं. बघा आता ते 64 डिग्री आहे तर आपण रॅडियन म्हणजे काय π/180 काय करणार π/180. ओके, आता पहिल्यांदा आहे 64 आहे सॉरी 64 आहे. आता आपल्याला माहित आहे की आपण कशाच्या टेबल मध्ये चाललोय बघा 2 त्रिक 6 2 दुनी 4 92 18 हे 0 2 1 उरला 2 सखम 12 आणि 2 चौक 8 आणि हे बरोबर आहे म्हणजे काय ना 16 पाय छेदात 45 रॅडी 16π/45 65/45. दुसरं बघूया लगेच
ओके, काय सांगितलेलं आहे 3K, बरोबर आहे, काय दिलेलं आहे 3K, 96 आलंय, म्हणजे 96 इंटू पाय बाय 180. ओके, हे रेडियन मध्ये काय नंतर लिहूया, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 संग 18, हे शून्यला शून्य. आता 32 आणि 60 आहे, बे एक बे, बे सकम 12, बे त्रिक 6, हे शून्य, पुन्हा बे आठी 16, बे 15. आता बघा भाग जातो का, नाही आहे, म्हणजे 8 पाय छेदात 15 रेडियन, 8 पाय छेदात 15 रेडियन, 8 पाय छेदात 15 रेडियन. आणि तिसरा आहे 128 गुणिले पाय बाय 180. ओके, चला 128, बे सखम 12, बे चोक 8, बे सखम 12, बे चोक 8, 92, 18 आणि 0. आता बघा इकडे आणि इकडे, इकडे काय करूया, बे त्रिक 6, बे दुनी 4, बे चोक 8, बे पंचे 10. ओके, 32 45, भाग जातो का, बघा नाही जात असेल तर 32 पाय बाय 45 अशा प्रकारचा आपण याला काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे काय, 32 पाय बाय 45 रेडियन. हे अशा प्रकारे आपलं रेडियनचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 13 काय सांगितलेलं आहे, यामध्ये काही पेंटॅगॉन, हेक्सागॉन, ऑक्टॅगॉन, नोनॅगॉन, डेकॅगॉन अशा प्रकारचे काही अँगल सांगलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक सॉल्व्ह करायचं आणि ते पण इच अँड एव्हरी हॅज डिग्री अँड रेडियन दोघांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा बाळांनो, तर तुम्हाला पहिल्यांदा जे एक्झाम्पल दिलेलं आहे, फाइंड द डिग्री अँड रेडियन ऑफ द एक्सटर्नियर अँड इंटरनल. बघा एक्सटेरियर म्हणजे काय, तर त्यालाच आपण एक्सटर्नल असं म्हणतो, आणि दुसरं जे इंटेरियर आहे त्याला आपण इंटरनल म्हणतो. ये एक्सटर्नल आणि इंटरनल या दोघांचाही रेशो आपण माहित करू शकतो. दोघांची बेरीज जर बघितली आपण एक अंदाजा माहित आहे सगळ्यांना की 180 डिग्री असते. किती असतं, 180 डिग्री. ओके, आता आपण काय करू बघा ना, याच्यामधला पहिला एक्झाम्पल घेऊया की त्यांनी सांगितलं फर्स्ट वन एक्झाम्पल की पेंटागॉन. पेंटागॉन मध्ये किती असायला पाहिजे, 5. कारण की आपण केमिस्ट्री मध्ये बघत असतो पेंटॅगॉन, हेक्सागॉन, ऑक्टॅगॉन, आययुपीसी स्ट्रक्चर किंवा आययुपीसीच्या चॅप्टर मध्ये कार्बन कंपाऊंड मध्ये तुम्ही बघितलेला आहे. तर बघा बाळांनो, पेंटॅगॉन म्हणजे किती असणार, साइड किती असतात त्याच्यामध्ये, साइड नंबर ऑफ साइड. बघा पेंटॅगॉन जरी काढून बघितला अशा प्रकारे 1 2 3 4 5. ओके, तर लिहायचं इथं नंबर ऑफ साइड इज इक्वल टू 5. नंबर ऑफ साइड तर नंबर ऑफ एंगल also 5. आता total number of the sum of exterior angle, असं करूया, sum of exterior angle किती असतं, 360. आता हे झालं सगळं, पण आपल्याला काढायचं काय, each angle is equal to 360 divided by पेंटॅगॉन आहे म्हणून 5. आता बघा बाळांनो, या ठिकाणी जिथं नंबर आलेला आहे 5, तो 5 ठिकाणी तिथेच तुमचा नंबर चालू चेंज होणार आहे. 360 तर कॉमन राहणार आहे. बघा 5 1 5 5 5 7 35, 1 उरला 5 2 10, म्हणजे किती आलं, 72 डिग्री. किती आलं, 72 डिग्री. 72 अंश आलेला आहे. मग 72 अंश आलाय ना, मग तिथे तुम्ही डिग्री मध्ये रेडियन मध्ये कसं करणार, 72 डिग्री इंटू पाय बाय 180. ओके, बघा बे त्रिक 6, बे सखम 12, 92 18 0. ओके, 3 1 3, 3 2 6, 3 3 9 हे 0. पुन्हा काय आहे 12 आणि 3 चोक 12, 3 1 3 10, म्हणजे बे 2 4, बे पंचे 10, जे 2 पाय बाय 5 रेडियन. किती आलं, 2 पाय बाय 5 रेडियन. ओके, चला आता पुढे जाऊया. सेम हे झालं तुमचं एक्सटेरियर. आपल्याला त्यांनी काय म्हणलं, इंटरनल एक्सटर्नल. ओके, सिन्स इंटरनल अँगल आणि एक्सटर्नल अँगल, इथं असं लिहितो एक्सटर्नल अँगल इज इक्वल टू 180. बघा दोघांची बेरीज असतं 180. ते आपल्याला काढायचं इंटरनल, म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 72 प्लस हे आहे इंटरनल अँगल इज इक्वल टू 180. मग काय करणार,
इंटरनल अँगल जे आहे बाळांनो, इंटरनल अँगल बरोबर 180 मायनस 72 डिग्री. मग इंटरनल अँगल आपल्याला मिळणार 100 बघा 8 बरोबर आहे. इकडे गेला 7 0 1 म्हणजे 108. ओके, हे तुमच्याकडे कशामध्ये आहे? डिग्री मध्ये. पुन्हा रेडियन मध्ये. मग लिहायचं देअरफॉर 108 इंटू पाय बाय 180. ओके, पुन्हा तुम्ही याला काय करू शकता? 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 9 18 0 बरोबर आहे. इथं 2 दुनी 4 2 7 14 3 त्रिक सॉरी 2 चौक 8, 2 पंचे 10. ओके, 3 9 27, 9 त्रिक 27, 9 5 45 म्हणजे 3 पाय बाय 5 रेडियन. ओके, अशा प्रकारे तुमचं 2 पाय बाय 5 आणि 3 पाय बाय 5 अशा प्रकारे तुमचं पेंटागॉनचं आन्सर येऊ शकतं. म्हणजे येणारच, कन्फर्म मध्ये येऊ शकतं. म्हणजे काय? इट इज अ राईट आन्सर. ओके, चला आता बाळांनो बघा, तुम्हाला यामध्ये दिले हेक्सागॉन दिलाय बरोबर आहे. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सगळं सांगून टाकेल मी. बघा आता काय सांगितलेलं आहे? हेक्सागॉन. ओके, आता हा हेक्सागॉन हेक्सागॉन असेल तर त्या ठिकाणी 6, हेप्टॅगॉन असेल तर त्या ठिकाणी 7. ओके, आणि ऑक्टॅगॉन असेल त्या ठिकाणी 8. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम जे पुढचे पहिलं होतं बघा. आता मी ज्या ठिकाणी सांगत आहे, जिथं सर्कल करत आहे त्या ठिकाणी तुमची व्हॅल्यू काय होणार आहे? मिळणार आहे, वेगवेगळ्या चेंज होणार आहे. बरोबर आहे. एवढ्याच ठिकाणी तुम्हाला आता हेक्सागॉन म्हणजे 6 ठेवावा लागेल, हेप्टॅगॉन म्हणजे 7 ठेवावा लागेल, ऑक्टॅगॉन म्हणजे 8 ठेवावा. इट इज अ व्हेरी सिंपल मेथड. ओके, जर काही डाऊट असेल तुम्ही मला आपल्या व्हिडिओवर कमेंट करू शकता की सर या पुढचे व्हिडिओ पाठवा. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 13 आहे. 13 मधले 1 2 3 हे 3 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क मध्ये देण्यात येईल आहे. ओके, चला तर यानंतर